घटना आहे ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातली। 2020 मध्ये या भिवंडीमध्ये एका 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला। त्याच्या घरच्यांनी त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। तेव्हापासून पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते, पण गेल्या 4.5 वर्षांमध्ये त्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती। त्यामुळे त्या मुलाचं काय झालं त्या विचारानं त्याच्या घरचेही सातत्याने पोलिसांकडून तपासाची माहिती घेत होते, पण त्यांची सतत निराशाच होत होती। तब्बल 4.5 वर्षांनी शोएब शेख या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्यामागचं धक्कादायक वास्तव समोर आले। भिवंडी परिसरामध्ये राहणाऱ्या मौलवीने शोएबची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मौलवीनेच केलेला प्लॅन ऐकून ही दृश्यम स्टाईल हत्या असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। भिवंडीमध्ये 17 वर्ष शोएब शेख सोबत नक्की काय घडलं, मौलवीनं त्याची हत्या का केली आणि 4.5 वर्ष या प्रकरणामध्ये आरोपीचा शोध का लागला नाही, भिवंडीतल्या या दृश्यम स्टाईल हत्येची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। तर 17 वर्ष शोएब शेख हा भिवंडी तालुक्यातल्या नेहरू नगर इथल्या नवी बस्ती परिसरामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता। 20 नोव्हेंबर 2020 च्या सकाळी शोएब आपल्या घराजवळ बसला होता, तेव्हा त्याची आई बाजारातून घरी आली। तिनं शोएबला घरी यायला सांगितलं, पण दुपार झाली तरी शोएब घरी आला नाही, म्हणून त्याची आई आणि बहिणीनं त्याला परिसरामध्ये शोधलं। त्याच्या मित्राकडे चौकशी केली, पण त्याबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं। तेव्हा त्याच्या घरच्यांनी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करत शोएबचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा शोएब बद्दल कोणतीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती। पोलिसांनी त्याच्याशी संबंधित सगळ्यांची चौकशी केली, पण शोएब बद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही। अखेर 16 एप्रिल 2025 ला म्हणजे शोएब बेपत्ता झाल्याच्या तब्बल 4.5 वर्षांनी त्याच्या हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले। शोएबची हत्या ही नवी बस्ती परिसरात राहणाऱ्या बांगी मौलवी गुलाम रब्बानी याने केली असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। त्याच्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। नेहरू नगरच्या नवी बस्ती परिसरातच मौलवी गुलाम रब्बानी राहत होता। तो परिसरातल्या अशरफ उल मशिदीमध्ये बांगी म्हणून काम करायचा। तसंच त्याचं नवी बस्ती भागामध्ये एक किराणा मालाचं दुकानही होतं। गुलाम रब्बाचं शोएबच्या घरच्यांकडे येणं जाणंही होत होतं, पण काही दिवसांनी गुलाम रब्बानीला अशरफ उल या मशिदीमधून काढून टाकण्यात आलं। तेव्हा शोएबच्या घरच्यांसह सगळ्यांनाच धक्का बसला। त्याला काढण्याचं कारण काय असंही तिथल्या लोकांकडून मशिदीच्या व्यवस्थापकांना विचारण्यात आलं। तेव्हा रब्बानीनेच मशिदीचं नुकसान केलंय म्हणून त्याला काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं। एकीकडे हे सगळं होत असताना 2 वर्ष झाले तरी बेपत्ता झालेल्या शोएब शेख बद्दल त्याच्या घरचे व पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती। शोएबच्या घरचे पोलिसांकडून त्याची चौकशी करत होते, पण शोएब बद्दल कोणतीच माहिती त्यांना मिळत नव्हती। त्याचवेळी डिसेंबर 2022 मध्ये या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आला। नवी बस्ती परिसरात राहणारा असलम नावाचा एक मुलगा एकदा शोएबच्या घरी आला। त्यानं शोएबची हत्या झाली असं त्याच्या घरच्यांना सांगितलं। हे ऐकून शोएबच्या घरचे चांगलेच हादरून गेले। तुला ही गोष्ट कुणी सांगितली असं असलमला विचारलं। तेव्हा तिथे राहणारा काउन्सिलर दिनाभाईकडून ही गोष्ट समजल्याचं असलमनं सांगितलं। शोएबच्या घरच्यांनी याबाबत ताबडतोब भिवंडी शहर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी लगेचच कारवाई करत गुलाम रब्बानीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, पण त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत रब्बानी तिथून पळून गेला। तेव्हापासून पोलीस त्याच्या मार्गावरती होते। तो दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याचं पोलिसांना समजलं। पोलीस त्याचा शोध घेत होते, पण तो पोलिसांना गंडा देऊन एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात पळून जात होता। अखेर काही दिवसापूर्वी ठाणे क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्याबाबत माहिती मिळाली। तो आसाममध्ये लपून बसल्याचं त्यांना समजलं। तेव्हा पोलिसांनी सापळा रचत गुलाम रब्बानीला आसाममधून अटक केली। त्यानं शोएबच्या हत्येची कबुली दिली, पण पोलिसांच्या चौकशीमध्ये शोएबच्या हत्येमागचं धक्कादायक कारण रब्बानीनं
पोलिसांना सांगितलं। नवी वस्ती परिसरात मशिदीत बांगी म्हणून काम करणारा रब्बानी हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। तो आपल्या दुकानात अल्पवयीन मुलीसोबत चुकीचं काम करत होता। याच दरम्यान 2020 मध्ये रब्बानी दुकानात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचं शोएबनं बघितलं व शोएब ही गोष्ट सगळ्यांना सांगेल याची रब्बानीला भीती होती। त्यामुळेच त्यानं शोएबच्या हत्येचा प्लॅन आखला। 20 नोव्हेंबर 2020 ला दुपारी आपलं काम असल्याचं सांगून रब्बानीनं शोएबला आपल्या दुकानामध्ये बोलावून घेतलं आणि त्याची गळा आवळून हत्या केली। त्याच्या हत्येची कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून त्यानं त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं। त्यानं मोठ्या सूर्याच्या साह्यानं शोएबच्या शरीराचे तुकडे केले। त्यातले काही तुकडे त्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या रस्त्यावरच्या कचऱ्यामध्ये फेकून दिले, तर शोएबचं शिर आणि इतर काही अवयव त्याने आपल्या दुकानातच पुरून ठेवले। शोएबचं शिर जर कोणाला सापडलं तर त्याचा मृत्यू झाल्याचं उघड होईल आणि आपण पकडले जाऊ, म्हणून नराधाम रब्बानीनं त्याचं शिर आपल्याच दुकानाखाली पुरलं होतं। तर इतर काही अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला त्याच्याच बिल्डिंगमधल्या एका मुलानं मदत केली होती। शोएब बेपत्ता झाल्याची तक्रार जेव्हा पोलिसांमध्ये दाखल झाली तेव्हा रब्बानी सावध झाला। आपल्यावरती कुणाचा संशय तर नाही ना याची तो सारखी खात्री करत होता। मुख्य म्हणजे याच काळामध्ये त्याचं शोएबच्या घरी सतत जाणं येणं होतं। त्याच्या घरचे लोक धार्मिक कार्यासाठीही त्याला आपल्या घरी बोलवायचे। आपला मुलगा कधी परत येईल याबद्दलही शोएबचे घरचे त्याच्याकडे चौकशी करायचे। तेव्हा तुमचा मुलगा परत येणार ही दगडावरची रेघ आहे असं रब्बानी त्याच्या घरच्यांना सांगायचा। आता त्यानंच आपल्या मुलाची हत्या केल्याचा खुलासा झाल्यानंतर शोएबच्या आईकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय। रब्बानीनं दिलेल्या जबाबानुसार पोलीस त्याला घेऊन त्याच्या दुकानामध्ये आले। तिथून शासकीय पंचासमोर शोएबच्या मृतदेहाची काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले। दरम्यान हे अवशेष आता फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान यावरून आता शोएबची आई आणि बहिणीनं रब्बानीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्याला काहीही करून फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। तसंच रब्बानीला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या मुलालाही अटक करून शिक्षा देण्यात यावी असं त्याचं म्हणणं आहे। काउन्सिलर दीनाबाई यांना ही गोष्ट माहीत होती, पण गेल्या 4.5 वर्षांमध्ये त्यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही। त्यामुळे रब्बानीप्रमाणेच ते सुद्धा या प्रकरणामध्ये तितकेच गुन्हेगार असल्याचा आरोप शोएबच्या घरचे आणि परिसरातले इतरांनी केला आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब करा।